परीक्षेत वॉज की वेअर पैकी काय वापरावे हे समजताना गोंधळ होतो का? तर या 2 मिनिटाच्या व्हिडिओनंतर तुमची उत्तरं कधीच चुकणार नाहीत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला काय विचारला आहे? द चिल्ड्रन डॉट डॉट मेकिंग नॉईज इन द क्लास. आणि सेकंड क्वेश्चन आहे बघा, माय मदर डॉट डॉट कुकिंग फूड यस्टरडे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 2 वाक्यामध्ये आपल्याला निवडायचे वॉज की वेअर. आणि ह्यासाठी नियम अगदी सोप्पा आहे. लक्षात आलं का? आता बघा, इथं आहे पास्ट आणि भूतकाळ, पण हे कशाचं आहे रे? टू बीचं रूप आहे, वॉज किंवा वेअर. आता बघा, वॉज आपण कधी वापरू शकतो रे? जेव्हा वाक्याचा कर्ता काय असेल रे, म्हणजे सब्जेक्ट काय असेल, आय, ही, शी, इट असेल तर आपण वॉज वापरायचं. आणि जर वाक्याचा कर्ता म्हणजेच जेव्हा ते अनेक वचन असेल, वी, यू, दे असेल, तेव्हा आपण काय वापरायचं रे? वेअर. लक्षात आलं का? आता बघा, जे काही वाक्य पहिलं आहे ह्यामध्ये काय आहे? द चिल्ड्रन म्हणजे काय आहे? अनेक मुले. इथे काय आहे रे? चिल्ड्रन म्हणजे अनेक मुले. हे एक वचन आहे, काय आहे हे? अनेक वचन आहे. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे बघा? वेअर. काय येणार आहे इथं उत्तर? येणार आहे वेअर. लक्षात आलं का? कारण द चिल्ड्रन अनेक मुले हे काय आहेत रे? अनेक वचन, म्हणून इथे काय येणार आहे? वेअर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, माय मदर. आता माय मदर माझी आई हे काय आहे रे? एक वचन, म्हणून इथे उत्तर येणार आहे बघा वॉज. काय येणार आहे इथं उत्तर? येणार आहे वॉज. लक्षात आलं काय? माय मदर वॉज कुकिंग फूड यस्टरडे. लक्षात आलं का? आता वी डॉट डॉट हॅप्पी चे उत्तर तुम्ही मला कमेंट करा. तिथे वॉज येईल का वेअर? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.